शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे आता आपल्या सोबत आहेत। आता ठाकरे गटात जे काही ऑपरेशन टायगर झालेलं आहे त्यांचे 6 खासदार शिंदे गटाला जाऊन मिळालेले आहेत। आता चर्चा ही आहे की तुमचे देखील काही खासदार सुनेत्र पवार यांच्याशी संपर्कात आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्कात आहेत, अशी एक चर्चा आणि माहिती पुढे येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेमध्ये एकूण 8 खासदार आहेत आणि या 8 खासदारांपैकी 8 खासदार एकत्रितपणे एका विचाराने पक्षामध्ये काम करीत आहेत। पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची दुही नाही, मतभिन्नता नाही आणि एकही खासदार आदरणीय पवारसाहेबांची साथ सोडणार नाही हे मी या ठिकाणी छातीठोकपणे सांगू इच्छितो। कोणी काही म्हणत असतील, सुनेत्रा पवारांच्या संपर्कात आहेत, कामानिमित्ताने सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री आहेत, कामानिमित्ताने एखाद दुसरा खासदार त्यांना भेटला तर त्याच्यामध्ये गैर काही नाही, आमच्या पक्षाचा देखील त्याला काही आक्षेप नाही। पण त्यांच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या भेटीला जर त्यांच्या पक्षातील काही मंडळी वेगळा रंग देत असतील तर त्यांच्या या वेगळा रंग देण्याच्या याला मी काडीची किंमत देत नाही। आमचे 8 खासदार कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर राहतील, ते पवारसाहेबांची साथ कदापि सोडणार नाहीत असा आत्मविश्वास मी तुम्हाला देतो। तुम्ही आत्मविश्वास देताय, तुम्ही छातीटोकपणे सांगताय की तुमचे 8ही खासदार तुमच्या सोबत राहतील, पवार साहेबांच्या सोबत राहतील। मात्र तिकडे अजित पवारांचे जे माजी मंत्री आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बाबा आत्रा म्हणतात की तुमचे 5 खासदार आमच्याकडे येणार आहेत आणि त्यांनी तारीख देखील सांगून टाकली, 12 डिसेंबर 2026 पर्यंत हे 5ही खासदार आमच्या सोबत असतील। मी सुरुवातीलाच सांगितलं आणि बाबा आत्रा ठीक आहे, मंत्री असतील किंवा विदर्भामधले एक मोठे नेते असतील, त्यांचं पक्षामधलं स्थान, पक्षामधला अनुभव किती आहे याची मला कल्पना नाही। पण मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसदीय मंडळ हे अतिशय भक्कमपणे एकत्रित आहेत। एकही खासदार इकडे तिकडे जाऊ शकत नाहीत। आदरणीय पवारसाहेबांवरती त्यांची अढळ निष्ठा आहे आणि एका विचाराने एका दिलाने पक्षामध्ये आणि संसदेमध्ये हे सर्व काम करीत आहेत। राष्ट्रवादीची लोक ज्या पद्धतीने अतिशय आत्मविश्वासाने सांगतात की तिकडे देखील ऑपरेशन होणार आहे, ऑपरेशनचं नाव नाही सांगत पण होईल। ठीक आहे, बाबा आत्रामांना म्हणावं 12 डिसेंबर 26 अजून खूप लांब आहे, तोपर्यंत तुम्ही तुमचे आमदार सांभाळा। तुमचे आमदार जर या साहेबांकडे आलेले पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही। आहे तसे संपर्कात त्यांचे काही आमदार तुमचे काही सांगत नाहीत, पुढच्या कालखंडामध्ये काय होईल त्याचं वेट अँड वॉच। दुसरा एक मुद्दा, तुम्ही जरी नाकारत असलात मात्र तुमचे जे काही प्रवक्ते आहेत विकास लवांडे हे म्हणतात आमचे काही लोक दोन्ही डगरीवरती हात ठेवून आहेत, सत्ताधाऱ्यांशी कुठलाही संघर्ष करताना दिसत नाहीये, कदाचित त्यांना देखील तो संशय आहे की आपली लोक फुटतील। नाही, विकास लवंडे काय बोलले याची मला काही कल्पना नाही। धन्यवाद। तर अंकुश काकडे होते आपल्या सोबत, ते आत्मविश्वासाने छाती ठोकपणे सांगतात 8ही खासदार आमच्या सोबत राहतील, ते नाकारतायत राष्ट्रवादीचे जे काही दावा केला जातोय ते नाकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।